नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजची आपली कथा आहे पाठी राखा एका बहिणीची घालमेल. शलाका न्यूयॉर्क एअरपोर्टवर आपल्या विमानाची वाट बघत थांबली होती. पण दरवेळेस जशी भारतात जाताना ती खूप आनंदी असे, तशी आनंदी ती आत्ता नव्हती. यावेळेस जाण्याचे कारण अतिशय दुःखद होते. तिच्या वडिलांचं, जयंतरावांचं हार्ट अटॅकने निधन झालं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांच्याशी तिचं बोलणं झालं होतं. नेहमीसारखे अगदी उत्साहात ते तिच्याशी बोलले होते. त्यांच्या आवाजानेच कोणामध्येही उत्साह संचारावा. वयाच्या 70व्या वर्षीही ते अतिशय कार्यरत आणि हसतमुख होते. शलाकासाठी तर तिचे ते प्रेरणास्थान होते, आदर्श होते आणि ताकद होते. बाबांच्या जाण्याने ती सैरभैर झाली होती. तशीही लहानपणापासून ती आईपेक्षाही तिच्या बाबांशी जास्त जवळ होती. बाबा तिला जास्त समजून घ्यायचे. ती बाबांची लाडकी तर अमर आईचा लाडका. अमर तिचा लहान भाऊ. 2च वर्षांचा फरक होता त्यांच्यात. किती भांडायचो आपण लहानपणी, मारामारीही करायचो. तिच्या चेहऱ्यावर किंचित हसू उमटले. विमानाची अनाउन्समेंट झाल्याने ती तिकडे निघाली. सोबत तिचा 11 वर्षाचा मुलगा अथर्व होता. तिच्या नवऱ्याला आत्ता लगेच सुट्टी मिळाली नव्हती, म्हणून मग ती अथर्वला घेऊन निघाली होती. विमान टेक ऑफ झाल्यावरती पुन्हा आठवणीत रमली. मागच्या वेळेस भारतात 3 वर्षापूर्वी गेलो होतो, अमरच्या लग्नानिमित्ताने. विदूला, अमरची बायको, तिला लग्नात पाहिली होती. त्याच्या लग्नानंतर 8च दिवसात ती परत अमेरिकेत परतली होती. नंतर फक्त फोनवर बोलणे व्हायचे. बरी होती स्वभावाला. आईसोबत तिच्या थोड्या कुरबुरी व्हायच्या, पण बाबांच्या आणि विदुलाचे मात्र छान पटायचे. आई अधूनमधून तक्रारीचे पाढे वाचायची, पण बाबा मात्र कौतुक करून थकत नसत. चालायचेच सासू सुनेचे आंबट गोड नाते. पण शलाकाने आईचे बोलणे कधी मनावर घेतले नव्हते. पण का कोण जाणे, आता घरी जाताना तिला दडपण आले होते. बाबा होते तेव्हा घर तिला आपलेच वाटायचे, पण आता बाबा नसताना विचाराने तिला कसेसेच झाले. ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो, खेळलो, बागडलो, ते घर अचानक तिला परके वाटायला लागले होते. विदूला तिची नी माझी तशी फारशी ओळख नाही. नणंद भावजय असलो तरी आमची एकमेकींसोबत जास्त जवळीक नाही, कारण कधी एकत्र राहण्याचा योग आलाच नाही. लग्नानंतर भाऊ बदलतात म्हणे, खरे असेल का हे? अमर पण बदलला असेल का? विचार करून ती शिणून गेली. नसेल कदाचित. आपला किती लाडका धाकटा भाऊ आहे, पण आता बाबा नाहीत तर कदाचित, काय माहीत. उलटसुलट विचारात ती भारतात पोहोचली. टॅक्सी करून माहेरी आली. बाबा जाऊन 2 दिवस झाले होते. आईच्या गळ्यात पडून ती रडरड रडली. बाबांचे नसणे तिला सहनच होत नव्हते. आईची हालत खूपच खराब होती. 40 वर्षांचा संसार होता. आईबाबांचे नाते अतिशय छान होते. दोघांनी एकमेकांना उत्तम साथ दिली होती. शलाका आणि अमरवर चांगले संस्कार केले होते. त्यांना उच्च शिक्षण दिलं होतं. एकमेकांशिवाय त्यांचं पाणीही हालत नसे. बाबांच्या अशा जाण्याने ती कोलमडून पडली होती. शलाकाला आपले माहेर आता संपले असेच वाटायला लागले होते. घरात आल्यापासून तिला बाबांच्या आठवणीनं बेजार केलं होतं. प्रत्येक वेळी बाबा तिच्या पाठीशी उभे राहिले होते. तो शिक्षणाबाबतचा निर्णय असो वा लग्नासारखा मोठा निर्णय घेणे असो, तिच्यावर त्यांनी नेहमीच विश्वास दाखवला होता. जिग्नेशशी लग्न करण्याचा निर्णय जेव्हा तिने घरी सांगितला, तेव्हा आई आणि अमर दोघांनीही त्याला तीव्र विरोध केला होता. फक्त बाबाच तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले होते. आठवण येताच ती परत दुःखी झाली. महिना झाला होता. शलाकाचे अमेरिकेत जाण्याचे दिवस जवळ आले होते. परत कधी येणे होणार काय माहीत, आणि कोण आपली इतक्या आतुरतेने वाट बघणार. तिला राहून राहून वाटत होते. आई आहेच, पण आपण येणार म्हणून बाबाही किती खुश असायचे. माझ्या आवडीचे पदार्थ आणून ठेवणे, स्वतः माझ्या आवडीचे बनवून खाऊ घालणे, किती आणि काय काय. जातानाही दोघेजण आई बाबा घराच्या बाल्कनीत मी नजरेआड होईपर्यंत उभे राहायचे. आणि आता तशी विदूला छान वाटली, पण काय माहिती, आपला सगळा वेळ आईसोबतच गेला. तिला सांभाळण्यात, समजावण्यात आपले विदूलाशी फारसे बोलणेच झाले नाही, त्यामुळे तिचा स्वभावाचा फारसा अंदाज आला नाही. पण आई आता बऱ्यापैकी सावरली आहे, ते एक समाधान. नाहीतर तो एक घोर लागला असता. अमरही फारसा बोलला नाही यावेळेस. तोही बदलला की काय लग्नानंतर, का तोही दुःखातच आहे म्हणून. असो,
तिने घराकडे मन भरून पाहिले, जणू परत तिला इकडे कुणी बोलवेल ना बोलवेल. तसंही कुणाला काय फरक पडणार होता. ती आली काय न आली काय. जाण्याचा दिवस उजाडला. शलाकाताई परत लवकर या, विदूला प्रेमाने म्हणाली. पण शलाकाला तिचे बोलणे कोरडे वाटले. ताई लवकर ये ग, तुझ्याशिवाय आणि आईशिवाय आता आहेच कोण मला, गहीवरून अमर म्हणाला. शलाकाने मान डोलावली. आईच्या परत एकदा गळ्यात पडली. खाली वाकून आईचा आशीर्वाद घेऊन मन घट्ट करून ती निघाली. सोसायटीच्या खाली येताच वर बघण्याची हिंमत तिला होईना. दरवेळेस आई बाबा तिथे उभे असायचे. तिथे उभे राहून ती जाईपर्यंत तिला बघत राहायचे. त्यांच्या डोळ्यात तिला तिच्याबद्दलच्या किती भावना दिसायच्या. प्रेम, माया, काळजी, सोबतच लवकर परत ये असाही भाव दिसायचा. आता तिने जरा हिंमत वर करून पाहिले. कुणीच नसणार तिला वाटले. पण आई बाबांच्या ऐवजी तिथे तिला आज अमर आणि विदूला दिसले. त्यांच्याही डोळ्यात तिला प्रेम, माया, काळजी दिसली. त्यासोबतच परत लवकर ये असेही भाव दिसले. इतका वेळ थांबवलेले अश्रू शेवटी ओघळले. आता पाठीशी बाबा नव्हते, पण पाठी राखण करणारा भाऊ होताच. तिने निरोपादाखल हात हलवला. आता लवकरच परत येऊ असा विचार करत ती आनंदाने परतीच्या प्रवासाला लागली. आई बाबाच्या नंतर अनेक जणी आता माहेर संपला असा गैरसमज करून घेतात. परंतु आपल्याला जशी पोकळी निर्माण झालेली असते तशीच आपल्या भावालाही झालेली असते. आपल्या मुलांनी एकमेकांना धरून राहावं असंच आपल्या आईवडिलांना आवडलं असतं. आपल्या भाऊ आणि बहिणीसोबत चांगलं नातं ठेवणं ही आपली जबाबदारी ठरते. अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.